मेरा नाम गुड़िया धुर्योधन बिसाल है। मैं अमरावती की रहने वाली हूँ। पर कुछ दिनों में इन लोगों ने हम पे प्रेशराइज करके हमें इस्लाम कन्वर्ट करने में मजबूरन किया था और ये लोगों को विरोध में बोलने के लिए भी हमें मजबूर किया था। और उन्होंने हमको धमकियाँ दी कि ऐसे से ऐसा होएगा, वैसे से वैसा होगा। और स्पेशल करके वो हमको एक मौलाना को बुला को हमें क्लास लगाते थे, मतलब उनके घर में, कि तुमको ये कन्वर्ट करना पड़ता, तुम्हारा यहाँ पे कुछ भी नहीं चलेगा। और दूसरी बात ऐसा कि हम जैसा हमारे जो भी दिवाली है या होली है, हम बोलते थे कि नहीं, हमारे घर पे जाते तो बोलते थे काय की दिवाली काय का दसरा, जो है वो ईद बनाना, ऐसा हम मुसलमान है, यहाँ पे कोई रीति रिवाज चलेंगे नहीं। और उनके घर में जो भी फ़ोटो लगे हुए हैं, अगर आप जाते हो तो फ़ोटो सब अभी लगे हुए हैं, वो भी क्यों कि हमने मुद्दा उठाया इसलिए, और उनका प्रेशराइज है। मेरा निवेदन यही है कि सख्त से सख्त कार्रवाई की जाए, क्योंकि पुलिस प्रशासन भी कोई अभी तक कार्रवाई कर नहीं रहा है। हो सके तो हम अभी दिल्ली तक जाने को भी मजबूर हो जाएंगे। को हम गए 3 साल जे प्रेशराईजमध्ये येऊन म्हटलं होतं। रफिक उर्फ सोना हाजी। याच्या अगोदर तुम्हाला माहीत आहे, ह्या जिहादी लोकांनी आमच्या राजापेठच्या मंदिरावर, आमच्या घरावर हल्ला केला होता। त्यानंतर आम्ही CP साहेबांकडे आलो होतो, निवेदन दिल्यावर तुमच्या मीडियासमोर पण आम्ही काही लोक बोललो होतो की आमचे लोक काही तिथे फसलेले आहे। ते आज 5 लोक काल 5 लोक आमच्या इथे परतले। हे जे 5 लोक आहे, 1 2 3 4 5 हे परतले आमच्या सनातन धर्मामध्ये। आणि आता याच्यानंतर आता आम्ही CPंना हे निवेदन पण देत आहे। आता सध्या निवेदन दिल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करते ते माहीत पडते। काहीच तोडगा निघाला नाही आतापर्यंत, तर काहीच निघालं। त्या दिवशी तर सगळेजण होतेच ना, CP साहेबांना त्यांना बोलले होते की यांना काही, CP सर बोलले होते की थोडे दिवस थांबा, आम्ही करू, त्यांच्यावर पण कारवाई करू। पण अजून काही कारवाई झाली नाही। जी नंगी तलवार जी आमच्या घरावर काढली ती पण आतापर्यंत जप्त केली नाही। हे लोक तिथंच होते आतापर्यंत, कालच आले आपल्या इथं। करणार की आता आमच्या ज्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, जे अत्याचार चालू आहे हे बंद झालं पाहिजे। मी बोलत आहे अमरावतीमधून डॉली संजयराव ठाकरे। आम्हाला तिथं खूप जास्त प्रेशराईज केलं आहे। आम्ही आमच्या मर्जीने इथं आलेलो आहे, आमच्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही आहे। आम्ही हिंदू सनातन धर्माचे लेकरं आहे आणि आम्ही हिंदू सनातन धर्मामध्ये आमच्या घर वापसी झालेलो आहे। आम्हाला तिथं खूप टॉर्चर केलं आहे, याच्यामध्ये कोणाची जोर जबरदस्ती नाही आहे। मला कमसेत कम ज्या वेळेसपासून ह्या आपशीमध्ये भांडणं झाले आमचे लोकांचे, त्याच्यानंतर आम्हाला खूपच त्यांनी टॉर्चर करणं जास्त केलं आहे। ते तर आम्हाला 3 वर्षापासून टॉर्चर करत आहे।